मी सौ प्रज्ञा वाळिंबे. मार्गशीर्ष गुरुवार सुरू झाल्यापासून तुम्हाला घरगुती उपाय सांगत आहे. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. उद्याचा शनिवार आहे. शनिवार म्हणजे हनुमंताचा वार. हनुमंत म्हणजे राम आलाच. हा उपाय तुम्हाला हनुमान मंदिरात जाऊन करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा हा उपाय महिला, पुरुष सर्वजण करू शकतात. महिलांनी कुठल्याही प्रकारची शंका मनात आणायची नाही. फक्त इतकंच आहे का मी जो उपाय तुम्हाला देणार आहे, तो उपाय करताना महिलांनी रुईच्या पानांचा जो हार आहे, तो तिथे असलेल्या पुजाऱ्याकडे द्यायचा आहे आणि तो त्याला हनुमंताच्या गळ्यात घालायला सांगायचा आहे. उपाय असा आहे, तुम्ही शेंदूर आणि चमेली तेल घेऊन जायचं आहे आणि रुईच्या पानांचा हार जो आपल्याला मंदिरात मिळतो, पण तो रुईच्या पानांचा 11 पानांचा हार आपल्याला पाहिजे. का तर हनुमंताचे 11 अवतार आहेत म्हणून. हनुमंताचे 11 अवतार असल्या कारणाने आपल्याला 11 पानांचाच हार पाहिजे आहे. शेंदूर आणि चमेली एकत्र करून उजव्या हातातील करंगळीच्या बाजूचं बोट म्हणजे अनामिका, ह्या बोटाने तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे रुईच्या पानांवर. सिंदूर आणि चमेली एकत्र करून उजव्या हातातील अनामिकेने तुम्हाला श्रीराम असं त्या 11 पानांवर लिहायचं आहे आणि तो हार हनुमंताला अर्पण करायचा आहे. एवढाच छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि आपली इच्छा हनुमंतापुढे व्यक्त करायची आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणायचं आहे आणि घरी परत यायचं आहे. छोटा असा उपाय आहे. श्रद्धेने, भावनेने, मनापासून करा. तुम्हाला याचं फळ नक्की हनुमंत देणार आहे. श्रीराम जय राम जय जय राम.